गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 9 ऑगस्टचा जागतिक आदिवासी दिवस उत्साहाने साजरा केला जातो। मी सध्या पेरमेली या भागात आहे। दरवर्षी या भागात मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो। माझ्यासोबत काही आदिवासी बांधव आहेत, बंधू भगिनी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या ठिकाणी कशा प्रकारे हा कार्यक्रम जागतिक आदिवासी दिवस साजरा होतो। आपल्यासोबत डॉक्टर मिताली भलावी आहे। मॅडम, काय सांगाल कशा प्रकारे या परिसरातील स्थिती आणि कशा प्रकारे आपण या ठिकाणी कार्यक्रम साजरा करता? सर्वप्रथम जागतिक आदिवासी दिन हे पूर्ण वर्ल्डमध्ये 90 देशामध्ये साजरा केला जातो। पेरिमिलीमध्ये आज स्वतःच्या डोळ्यांनी बघितला। या पेरिमिली क्षेत्रातल्या लोकांचं एक मला म्हणजे खूप चांगलं त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे। मी नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी बघत असते की काय आपण आपल्या लोकांसाठी करायला पाहिजे आणि आपली संस्कृती कशी जपायला पाहिजे। दरवेळेस आपण हे म्हणतो, पण पेरिमिली पट्टीतल्या लोकांनी हे करून दाखवलं। जेव्हा मी यांचे नॉर्म्स आणि यांचे शर्ती अटी हे मी जेव्हा सोशल मीडियावर बघितले आणि त्यांच्यामध्ये त्यांनी जे आपली संस्कृतीला वाचवण्यासाठी जे आपले बुजुर्ग लोक आहे, जे यंगर लोक आहे आणि जी येणारी नवीन पिढी आहे, त्यांना जे एक संदेश देत आहेत की आपली संस्कृती यांच्या नॉर्म्समध्ये यांनी डीजे बंद केले, यांनी दारू बंद केली। जे प्रोग्राममध्ये ह्या लोकांनी एक ठोस मुद्दा घेतला की ज्याच्यामुळे आपली जी युवा पिढी आहे ती कुठे ना कुठेतरी भटकटू शकते आणि आपल्या संस्कृतीचा कुठे ना कुठेतरी लोप पाहू शकतात। अशा कंडिशनमध्ये यांनी जो हा जो निर्णय घेतला, हा खरंच त्यांचा निर्णय त्यांच्या लोकांसाठी, सोबतच आपली संस्कृती कशी जपायची याच्यासाठी खूप महत्त्वाचा निर्णय आहे। सोबतच आपल्या सर्वांनाच ह्या एरियाचा, आपल्या भागातला इतिहास सर्वांनाच माहिती आहे, पण त्या इतिहासाच्या माध्यमातून जर आज लोक आपले सर्व इथे येत आहेत आणि आपल्या संस्कृतीला जतन करण्यासाठी सर्व 40 गाव ते 50 गावांचे लोक एकत्र येऊन येतात, म्हणजे येत्या काही वर्षामध्ये ही जी पिढी आहे, ही जी मिडल एज आहे, जे आपले लहान, आपल्यापेक्षा जे लहान आहेत, जे आपल्यापेक्षा मोठे आहेत, यांचं एक समागम करून सर्व लोक या संस्कृतीला पुढे खूप चांगल्या प्रकारे नेतील असं मी अपेक्षा करतो। एकूणच आजचा कार्यक्रम एकंदरीत कसा साजरा झाला? देवी देवतांचे पूजन कसे करतात आणि रॅलीचं काय आयोजन? सुरुवातीला आम्ही 2017-18 पासून या क्षेत्रामध्ये आम्ही जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केलो। आजच्या या 2026चा कार्यक्रम आम्ही पेरमिली गावामध्ये पारंपरिक ढोल नृत्याने रॅली काढून सुरुवात केलेला आहे। गावामध्ये 2 समाजाच्या गावातल्या सप्तरंगी झेंडावंदन करून मग त्याच्यानंतर गावाचा जो पोचम राहते माता पूजा, तिथे पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली। त्याच्यानंतर या 40 गावाच्या जो पारंपरिक इलाकाच्या गडीत मग या ठिकाणी आम्ही 40 गावाचा जो या इलाकाचा जो जमीन आहे, जागा आहे, या ठिकाणी येऊन आम्ही हा जागतिक आदिवासी दिन 40 गावाचे, प्रत्येक गावातील पाटील भूमिया, 40 गावातील सर्व महिला व पुरुष एकत्र सर्वांनी मिळून या ठिकाणी आम्ही आदिवासी दिनाचे कार्यक्रम आम्ही साजरा करीत असतो। सोबतच या कार्यक्रम आम्ही सादर करत असताना पेरमिली पट्टीमध्ये असलेले इतर समाजातले लोकसुद्धा आम्हाला प्रत्यक्ष सहकार्य करत असतात। म्हणून आम्ही इकडे भलेच आदिवासी समाज जास्त राहिला तरी इतर समाजसुद्धा आम्हाला या कार्यक्रमामध्ये आम्हाला मदत करत आहे। एकूणच आपण बघू शकता या ठिकाणी पेरमेली इलाका पट्टी तर्फे मोठ्या उत्साहाने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला आहे। हजारोच्या उपस्थितीने हा कार्यक्रम संपन्न झाला आहे। महेश गुंडेटीवार, LS मराठी, पेरमेली, गडचिरोली।